तीन जण या फॉर्मचा नंबर किती सिरियल नंबर बाकी फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण वारुंजी जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नी सौ सुनंदा नामदेव पाटील यांची जिल्हा परिषदसाठी तसेच वारुंजी पंचायत समिती गणातून रवींद्र बडेकर मुंडे तसेच कोयना वसाहत पंचायत समिती गणातून श्रीकांत पाटील यांची उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेले आहेत. आपण काँग्रेस पक्षाच्या माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुकीसाठी सामोरं जात आहे. गेल्या 2 टर्म बाबा मुख्यमंत्री असल्यापासून आपण या वारुंजी जिल्हा परिषद गटामध्ये सलग 2 वेळेला आपली सत्ता जिल्हा परिषदमध्ये राहिलेली आहे. विद्यार्थी थोरडे पहिला निवडून आल्या होत्या, त्याच्यानंतर गालांडे मॅडम आणि गालांडे मॅडमच्या बरोबर मी वारुंजी गणामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि वारुंजी गणामध्ये पंचायत समिती सदस्य काम करत असताना मी जे आपल्या शासकीय योजना ज्या असतील त्या प्रभावीपणे राबवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणण्याचं काम मी केलेलं आहे. माननीय पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून किंवा आपण जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे काय ठराव करतो, पाणंद रस्त्याचे असतील किंवा पंतप्रधान सडक योजनेचे असतील, एक जिल्हा परिषद सदस्य किंवा म्हणून मी आपण एका आमदारापेक्षाही जास्त काम करू शकतो याचा मला आत्मविश्वास आहे. सर्व बाबीचा विचार करून सौभाग्यवती दादा पुढे सर पाटील यांना आणि दखिलवाडीचे उमेदवार आणि आमचे मुंड्याचे उमेदवार यांना उमेदवारी दिलेली आहे. मगाशी प्रश्न विचारला की इथं कसं तर म्हणजे कार्यकर्ते तर अतुल भोसले याला जो कारखाना दिला आहे, ट्रस्ट दिला आहे, काँग्रेस पक्षाने दिला, त्यांनी त्याचा राजीनामा देऊन आमच्यासारखं फुटपाथावर काम करू द्या. मग कार्यकर्ते भांडी कुठली काय सगळं कळेल. लक्षात आमच्या मुद्द्यावर पहिल्यांदा सर्व धर्मभाव आमच्या पक्षाचा जो अजेंडा आहे तो महत्त्वाचा. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हे आम्ही राबवणार आणि तो राबवतोय. कसली किंमत मोजावी लागेल तर तो आम्ही राबवतो. आम्ही काही सत्तेसाठी इकडे तिकडे जात नाही. आणि विकास म्हणलं तर तुम्हाला पत्रकार बंधूंना सगळं माहिती आहे पृथ्वीराज चव्हाणांनी किती विकास केला आहे. आता जरी त्यांच्यामार्फत जरी उमेदवार असले तर त्यांचा जर जाहीरनामा आता मी मगाशी बघितला एकाचा, तर ते सगळे पृथ्वीराज चव्हाणांनी मंजूर केलेला कामं इतकी त्यांच्या जाहीरनाम्यात. ओके धन्यवाद.